नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य भीमसैनिकांनी केले महामानवास अभिवादन. विविध पक्ष आणि संघटनांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली. झडपीच्या योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आवाहन. आणि तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींची अपसंपदा. किरण लोहारसह त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध शहरात गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका आयुक्त शीतल तेली यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी पार्क चौक येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालिका प्रशासनाच्या वतीने पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, नगरसेवक नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, प्राध्यापक नारायण बनसोडे, माजी नगरसेविका संगीता जाधव, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नागेश भुगडे, शिवानंद पाटील, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, राम तडवळकर, नगरसेविका वंदना गायकवाड, अजित गायकवाड उपस्थित होते. यावेळी माजी खासदार अमर साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांना अभिवादन केले. आज तुम्ही अभिवादन करायला काय? भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. त्या महापरिनिर्वाण दिनाला विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते विजयराव देशमुख, त्याच्या अगोदर सुभाष बापू देशमुख, बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरंतन स्मृती आहेत. या देशाला राज्यघटना देऊन या देशातील शोषित, वंचित, उपेक्षित वर्गाला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराच्या बदल्यात एक विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही अत्यंत गांभीर्याने जमलेलो आहोत. धन्यवाद. दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी देखील पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटत असते की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटत असतं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सगळ्यांना वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस पुढील काळामध्ये मुख्यमंत्री व्हावे. हे काही गैर नाही असं मला वाटतं.
महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेविका संगीता जाधव, सरचिटणीस विशाल गायकवाड, मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव, मंडल अध्यक्ष आनंद बिराजदार, श्रीनिवास पुरुड, आनंद गदगे, दीपक जमादार, शिवशरण बबे, जाकीर सगरी, दत्ता नडगिरी, अमित सय्यद चाचा, जिशाल सय्यद आदी उपस्थित होते. शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या देशाला जी घटना दिली बाबासाहेब आंबेडकरांना, काँग्रेस पक्षाच्या या नात्याने आम्ही सर्वजण वंदन करायला आलो होतो. आज एक अतिशय म्हणजे आमच्यासाठी दुःखद घटना आहे, शोकाला दिन आहे. पण ज्या बाबासाहेबांनी जी घटना दिली ती घटना सांभाळण्याचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या जर घटनेला कोण हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदाचित सहन करणार नाही. आज बाबासाहेबांना वंदन करण्याकरता हे सगळं भीमसैनिक आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, मधुकर आठवले, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, देवीदास गायकवाड, हेमा चिंचोळकर, अंबादास गुत्तीकोंडा आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाज परिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या चरणी वंदन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या दिनाच्या निमित्तानं ज्यांनी सर्व समाज घटकांना समान जगण्याचा अधिकार दिला अशा महामानवास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी मनोगत अभिवादन करतो. भारताला राज्यघटना दिली, त्या राज्यघटनेनुसार आज आपला देश चालतो. लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वजण भारतरत्नाच्या विचारावर चालावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आज पक्षाच्या वतीनं अशा महामानवास आदरांजली वाटते. याप्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आशुतोष नाटकर, प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, आमिर शेख, तन्वीर गुलजार, इरफान शेख, रुपेश भोसले, सोमनाथ शिंदे, आप्पा शेंडगे, राजू बेळेनवरू, आकाश इंगळे, अल्मेराज अबादीराजे, संजय पाटील, इरफान शेख, रियाज शेख, फिरोज शेख, दत्तात्रय वाघमोडे, बसू कोळी, अनिल बनसोडे, कुमार जंगडेकर, किशोर गायकवाड, अभिषेक मुर्टे, महिला पदाधिकारी शशिकला कसपटे, कविता पाटील, किरण मोहिते, चित्रा कदम, पुष्पा राजगुरू, सुरेखा घाडगे आदी उपस्थित होते. माकपच्या वतीने माजी आमदार आडम मास्तर यांनी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माकपच्या वतीने माजी आमदार आडम मास्टर यांनी अभिवादन केले. तसेच विविध घोषणा देत आठवणींना उजाळा दिला. यावेळी माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते. ताई क्रिकेट चषकाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. मॉडेल क्रिकेट अकादमी, हॉटेल ओरिएंट एलिटने विजयी सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे मित्रपरिवार आयोजित भव्य लेदर बॉल T20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदानाचे पूजन करून संपन्न झाला। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खेळामध्ये राजकारण केले नाही पाहिजे आणि राजकारणामध्ये खिलाडू वृत्ती असली पाहिजे। क्रिकेट हा जगभरामध्ये फुटबॉल नंतर युवकांचा आवडता खेळ झाला आहे। 10 दिवस जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। तुम्ही फक्त 9 दिवसाचं काय घेऊन बसलाय? कंप्लीट प्रणितीचं पूर्ण लोकसभा होईपर्यंत रोज एक कार्यक्रम घेतील, काय काळजी करू नका। हौशी आहे, हरहुन्नरी माणूस आहे, हौस को मोल नाही म्हणतात, असं आहे त्यांचं काम तसं। पण त्यांनी हे जे क्रिकेटचं आयोजन केलं चांगलं केलं। क्रिकेट म्हणजे सगळे युवकांना एक स्फूर्तीदायक खेळ आहे। आपल्या देशातलं सगळ्यात स्फूर्तीदायक खेळ म्हणजे क्रिकेट झालेलं आहे। आम्ही काय क्रिकेट कधी खेळलो नाही, आम्ही फक्त व्हॉलीबॉल आणि कबड्डी खेळत होतो। आम्ही कधी कधी खो खो मध्ये खेळलेलं आहे, पण क्रिकेटचं सध्या क्रेज आहे सगळ्या जगामध्ये। मला वाटतं ते याच्यानंतर आपलं फुटबॉल नंतर क्रिकेटचाच नंबर लागतो आता। तो एवढ्या मोठ्या खेळाडू म्हणजे आकर्षण आहे युवकांमध्ये, आणि त्या युवकांना एका दृष्टीने प्रोत्साहन द्यावं, ते पण ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून द्यावं, त्या दृष्टिकोनाने युवक काँग्रेस व त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे अत्यंत स्तुत्य असं उपक्रम त्यांनी सुरू केलेलं आहे। म्हणजे सांगितलं की जाहिरात वगैरे इथं खर्च करण्यापेक्षा आपण नाही त्या ठिकाणी खर्च करतो। आपण पैसा पण वाया जातो, वेळ जातो, श्रम जातो, पण त्याचा आउटपुट काय निघत नाही। एक दिवस वाचते तर एक दिवस पण नाही, 2 मिनिट वाचते तर टाकून देतात। पण असं जे खेळाडू वृत्ती युवकामध्ये जोपासली पाहिजे। चेतन भाऊने सांगितलं की त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे, म्हणून तर म्हटलं जातं खेळामध्ये राजकारण नको, पण राजकारणामध्ये खिलाडी वृत्ती असायला पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं। ते खिलाडी वृत्ती यांच्याकडनं आपण शिकायला पाहिजे, कारण शेवटी राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, कुठलं तत्वाचं भांडण असतं, ते वैयक्तिक कोणाचं काय असतं। आमचे धोरण वेगळं, आमचे तत्व वेगळं, आमची दिशा वेगळी, समोरच्यांचं धोरण वेगळं, त्यांचे तत्व वेगळं, त्यांची दिशा वेगळी असते। तसेच शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सुरेश हसापुरे यांच्या आयोजनाचे कौतुक केले। वेगवेगळ्या भागामध्ये अनेक नगरसेवकांनी कार्यक्रम घेतलेले आहेत, पण सुरेश हसापुरे साहेब सगळ्यांनी एक दिवस कार्यक्रम घेतलेला आहे। तुम्ही अगदी 9 दिवस हे कार्यक्रम, 10 दिवस कार्यक्रम वेगवेगळे, मग कबड्डी स्पर्धा असेल, रक्तदान शिबिर असेल, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, वेगवेगळ्या भागामध्ये जवळजवळ 9 दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत। आणि खऱ्या अर्थानं सोनिया गांधी या देशाच्या कारभारामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना पोहोचवणं हे आपलं खऱ्या अर्थानं क्रम प्राप्त आहे। ते एवढ्या आजारी असताना देखील त्या आजारात नाही बाहेर आले। आत्ता बघता की तेलंगणामध्ये देखील त्यांनी प्रचार दौरा त्यांचा केला। अशा महान नेत्यांचा वाढदिवस, त्या दिवशीच आमदार प्रणिती यांचा देखील वाढदिवस आहे, जे भवितव्य ताईंना देखील फार मोठा आहे। देशाच्या नेत्या त्यांचा वाढदिवस, सोनिया गांधींचा आणि ताईंचा वाढदिवस एकाच दिवशी आहे, त्यामुळं हा वाढदिवस आपण ताईंना साजरा करत असताना ते देशाचे नेते आहेत सोनिया गांधी, पण राज्याचे नेते ताई व्हावेत अशी परमेश्वरचरणी आपण सगळे प्रार्थना करूयात। आपण बघता की गोरगरिबाचं काम करत असताना अनेक भागामध्ये त्यांनी अनेक लोकांना जीवदान देण्याचं काम केलं। यावेळी संयोजक श्रीदीप हसापुरे, सुदर्शन हसापुरे, माजी महापौर अलका राठोड, नगरसेवक शिवा बाटलीवाला, नगरसेवक अनुराधा काटकर, दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा अरुणा बेंजरपे, माजी परिवहन सभापती केशव इंगळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अनंत मेत्रे, काँग्रेस नेते भारत जाधव, सरपंच बनसिद्ध बन्ने, उपसरपंच सुभाष पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, ग्रामपंचायत सदस्य अरुणकुमार बिराजदार, युवा नेते वागेश म्हेत्रे, चंद्रकांत नाईक, शिवराज पाटील, प्रतीक शिंगे, धीरज खंदारे, बबलू नडवियानगळ, महेंद्र शिंदे, काका ख्याडे, निलेश गायकवाड, मिलिंद गोरे व इतर उपस्थित होते। सोहळा संपन्न होतो आहे।
काँग्रेसचे अध्यक्ष माननीय चेतन जी, उत्तर तालुका सोलापूरचा बुलंद आवाज मान्य भारत जाधव साहेब, केशव इंगळे साहेब, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष माननीय स्पर्धा सिद्धारामजी मेत्रे साहेब बॅटिंग करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करीत आहेत. बॉलिंग करत आहेत शहराचे अध्यक्ष लीडर सिद्धारामजी मेत्रे साहेब बॅटिंग करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करीत आहेत. बॉलिंग करत आहेत शहराचे अध्यक्ष स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सुंदर अशा सकाळी सुंदर अशा वातावरणामध्ये आज आपण राजकीय नेत्या सोनियाजी गांधी आणि लोकप्रिय आमदार माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी जबाबदारी देत अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील जुना प्रभाग 26च्या नगरसेविका राजश्री चव्हाण या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून निवडून आल्यापासून भाजपा पक्षाची भूमिका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विकास प्रभागातील प्रत्येक घरात पोहोचवला होता. त्यामुळे नागरिकांच्या मनात भाजप पक्षाविषयी आदर निर्माण करण्याची महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु स्थानिक नेते त्यांना विश्वासात घेत नसल्यामुळे त्या नाराज होऊन बीआरएस पक्षात त्यांनी प्रवेश केला. परंतु सोलापूर जिल्ह्यातील बीआरएस पक्षाकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्या नाराज झाल्या होत्या. 8 नोव्हेंबर 2023 रोजी भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षश्रेष्ठींनी त्यांना बोलावून घेतले आणि त्यांची मनधरणी करून त्यांची नाराजी दूर करत त्यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इमानदारी, पारदर्शक केलेल्या कामाची पावती म्हणून दिलेली जबाबदारी आणखीन जोमाने करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आणि पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार मानले. झेडपीच्या योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या प्रगतीचा विकासाचा मार्ग दाखवला. व्यक्ती प्रतिमेची पूजा न करता समाजाला पुढे नेणारे विचार आचरणात आणा असा मंत्र त्यांनी दिला. त्यांच्या विचारांची आठवण ठेवून कर्मचाऱ्यांनी झेडपीच्या योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झेडपी प्रशासनातर्फे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, दिनेश महिंद्रकर, कृषी अधिकारी वाघमोडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे, महिला व बालकल्याण अधिकारी संतोष मिरकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील तसेच सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातत्याने आठवावेत आणि त्याचे आचरण करायला शिकले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उठा, जागे व्हा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्र दिला. समाजाला पुढे घेऊन जायचे असेल तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. आपल्याला प्रगती साधायची असेल तर त्यांच्या विचारांवर पाऊल ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. कमी पूर्ण करू शकत नाही असा तो भाग आहे. म्हणजे मी किती बोललं तरी ते कमीच असणार आहे. म्हणून मला वाटतं सातत्याने आपल्या जीवनात त्यांचे विचार रोज आठवावेत आणि त्याचं आचरण करावं एवढंच मला तरी त्यांच्याविषयी तेवढं म्हणून मी आदरांजली वाहते असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी त्यांनी म्हटलं होतं की
ऍक्शन घ्या, तुम्ही जागे व्हा, शिका, समृद्ध व्हा, पुढे जा. आणि त्या शिकण्याला म्हणजे ते फक्त त्यांचं हेही म्हणणं होतं की कोणाला देवाची प्रतिमा बनवू नका, कोणाला उगाचच फुलं हार वाहू नका, म्हणजे हे त्यांचे विचार आहेत. आणि कोणाला देव आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा एका देवाऱ्यात ठेवतो ना की त्यांना आपण आंधळेपणाने किंवा अंधश्रद्धेने आपण फुलं वाहत असतो, त्यांच्या विचारांच्या मागे विचार न करता, विश्लेषण न करता मागे जात असतो. आणि हा केवढा मोठा विचार आहे की तुम्ही तसं करू नका, तुमचं स्वतःचं डोकं वापरा, स्वतः शिका, पुढे जा आणि समजून घेऊन त्या विचाराला समृद्ध करून पुढे घेऊन जा. आणि तेच मला वाटतं आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आपला समाज जर आपल्याला पुढे न्यायचा असेल आणि त्यांचा विचार जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला म्हणजे मला वाटतं की विचार करावा लागेल की कशामध्ये प्रगती आहे, कशामध्ये आपला विकास आहे. आपल्या पूर्ण सगळ्या मार्जिनलाइज्ड कम्युनिटीसाठी आज आपली जिल्हा परिषद प्रत्येक स्कीम जी आहे ती आपली त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांच्याविषयी आपण आपल्या सगळ्या विकासाच्या सगळ्या स्कीम्स आपण इथे राबवतो. पण ते खरंच पोहोचतात का, त्या खरंच आपल्या पद्धतीनं आपला हातभार त्याला लागतोय का, ह्याचं विश्लेषण आपण कुठेतरी करायला पाहिजे. आणि तोच विचार घेऊन मला वाटते आपण सगळ्यांनी त्यांचे जे काही त्यांचे तुम्ही यू ट्राय टू रीडिंग हिज बुक्स, आपल्याला ते कळणारही नाही. मी ते सांगते, आपण जर वाचायला गेलं तर विचार ते आपल्याला कळणारही नाही. पहिल्या याच्यामध्ये तर बिलकुलच नाही. कमीत कमी 3 ते 4 वेळेस तुम्हाला ते समजून घ्यावे लागेल फक्त कळण्यासाठी. म्हणजे यू हॅव टू अंडरलाईन द वर्ड्स, यू हॅव टू गो बॅक टू रेफरन्स पॉइंट्स. मग तुम्हाला पुढे कोणीतरी काहीतरी त्याचा अर्थ काढून दिला असेल तेव्हा तुम्हाला तो कळेल की तो विचार काय होता, त्याचा मागचा किती सखोलपणा त्याच्यामध्ये दिसून येईल. तर तेच मी म्हणते की मी त्यांच्याविषयी बोलावं हे मी फार नगण्य आहे, मी फार शून्य आहे त्यांच्यासमोर. पण एवढंच आहे की आज त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करतोय, आपण त्यांच्या स्मृतीला आज इथे स्मरण करतोय. तर म्हणजे बाबासाहेबांना आपलं गर्व वाटावा, त्या पद्धतीचं आपलं आचरण असावं, एवढंच अपेक्षा व्यक्त करते. जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून 5,85,85,000 बेनामी संपत्ती जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 5,85,85,000 बेनामी संपत्ती जमा केल्याचा सदर बाजार पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13(1)(ई), 13(2) सहकलम भारतीय दंड संहिता कलम 109 तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 2018 चे कलम 13(1)(ब), 13(2) सहकलम 12 प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार वय 50 राहणार कोल्हापूर, पत्नी सुजाता किरण लोहार वय 44, मुलगा निखिल किरण लोहार वय 25 सर्वजण राहणार प्लॉट नंबर C2 आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लोहार यांनी 15 नोव्हेंबर 1993 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्वतःच्या उत्पन्नापेक्षा 111.93% किमतीची बेनामी संपत्ती जमा केली आहे. लोहार यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करत असताना परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी 5,85,85,623.8 रुपये किमतीची अपसंपदा जमा केली. पत्नी सुजाता व मुलगा निखिल यांनी लोकसेवक लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपाधीक्षक कुंभार हे करत आहेत. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेच्या कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता बांधकाम नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता बांधकाम 2 संतोष कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी खमितकर, खाते प्रमुख प्रवीण पाटील, अमोल जाधव मिरकले यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, सरचिटणीस संजय कांबळे, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, कल्याण श्रावस्ती, योगेश कटकधोंड, नागनाथ धोत्रे, पी.के. चव्हाण, अविनाश गोडसे, अनिल जगताप, सूरज नदाफ, मकरंद बनसोडे, ज्ञानेश्वर भटकर, रांजणे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलामीचे प्रतीक असलेली ब्रिटिश धार्जिणी मुद्रा भारतीय सैनिक यापुढे वागवणार नाहीत, असे प्रतिपादन प्रवीण गायकवाड यांनी केले. मुदखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे 5 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजीराजे यांच्या आरमार विषयक धोरणावर प्रकाश टाकून गतवर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नौसेनेच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावली होती. यावर्षी म्हणजे काल सिंधुदुर्ग किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. राजांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. नौदल सैनिकांच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक होते. शेवटच्या माणसापर्यंत विचार रुजावा याकरता ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पत्रकार परिषदेस सुरुवात करण्यात आली. या पत्रकार परिषदेस भाजप उत्तर जिल्ह्याचे महामंत्री प्रवीण गायकवाड, जिल्हा सचिव भगवान पानेवार, भाजप शहराध्यक्ष संजय सोनटक्के, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन माने यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात म्हणाले देखील की सेनेमध्ये सुद्धा नारी शक्तीला प्रोत्साहन देणे ही आमची प्राथमिकता आहे. म्हणजे यानंतरच्या काळामध्ये नौसेनेमध्ये नारी शक्तीचा सहभाग कालच्या दिवसापासून या ठिकाणी मोदी सरकारने घेण्याचा निर्णय केलेला आहे. तेव्हा अशा या महत्वाकांक्षी निर्णयाचा तळागाळातल्या जनतेला माहिती व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा जो इतिहास आहे, जी त्यांची राजमुद्रा आहे, ही तळागाळातल्या माणसाच्या मनामनापर्यंत पोहोचावी आणि स्वराज्याचा इतिहास सामान्य या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत जावा हा यामागचा उद्देश आहे. तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमानं मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. मोदीजी, तुम्ही या महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेल्या छत्रपती शिवरायांचा सन्मान जगाच्या परंडा येथे महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. महामानव बोधिसत्व घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त परंडा येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संयोजक DBS समूहाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णासाहेब बनसोडे, मोहन बनसोडे, राहुल बनसोडे, बिभीषण खुणे, डॉक्टर आनंद बेडगे, तानाजी शिंदे, दयानंद बनसोडे यांनी सामूहिकरित्या केले. यावेळी दिलीप परिहार, महावीर बनसोडे, मनोज सिंगनाथ सामुदायिक त्रिशरण पंचशील घेतले. यावेळी कार्यक्रमास पत्रकार अमोल निकाळजे, मसदूद, घनश्याम शिंदे, संदीपान कांबळे, गोकुळदास कांबळे, राहुल भोसले, आशिष माने, लक्ष्मी जाधव, भीमा शिंदे, अमोल बनसोडे, प्रदीप परिहार, चंद्रहास बनसोडे, दशरथ मारकड, धर्मराज नेटके, छगन चौधरी, प्रतीक बनसोडे, सिद्धांत वाघमारे, ऋषिकेश बनसोडे तसेच बहुसंख्येने परंडा शहरातील नेते मंडळी व नागरिक तसेच भीमसैनिक उपस्थित होते. मुदखेड शहरात विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भीमनगर येथील बुद्ध विहार, बौद्ध धम्मभूमी प्रशिक्षण केंद्र, नगर परिषद कार्यालय इत्यादी ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले बौद्ध उपासक, उपासिका, नवयुवक, बालक, बालिका, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाना बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य भीमसैनिकांनी केले महामानवास अभिवादन। विविध पक्ष आणि संघटनांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली। झडपीच्या योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आवाहन। आणि तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींची अपसंपदा। किरण लोहारसह त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध शहरात गुन्हा दाखल। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।